मॉर्निंग. आता वाजलेत सकाळचे 8 आणि आता जस्ट मी शाळेत पोहोचले. तर काल रात्री मी झोपून गेले आणि सरळ आज थोडीशी उशिरा उठले आणि मला थोडा उशीर पण झाला 5 मिनटं. तर चला भेटत राहूया आज दिवसभरामध्ये, अधूनमधून कॅप्चर करत राहीन. बाय, सी यू. आमच्या इथे फॉर्म नाही करणार ना, फॉर्म देत आहे नाही करणार. हाय, आत्ताच घरी आले आणि घरी आल्याला रेकॉर्डिंग करायला लागले, कारण मला तुम्हाला दाखवायचं आहे, म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की मी इतकं सामान का घेऊन आले आता येताना. तर आमच्या स्कूलमध्ये ना उद्या मास्टर शेफ डे आहे. स्कूलमध्ये बऱ्याच गोष्टींचे म्हणजे बरेच इव्हेंट्स होत असतात. एव्हरी मंथ 3-4 इव्हेंट्स तरी होत असतात. तर त्याचपैकी एक उद्या आहे. उद्या मास्टर शेफ डे आहे. त्यामुळे काही गोष्टी आम्हाला घेऊन जायच्यात उद्या शाळेत. प्रत्येक जण काही ना काहीतरी घेऊन येणार आहे आपल्या साईडने, आपल्याकडून. सो माझ्या वाटेला हे चिप्स आले, तर हे चिप्स मी घेऊन चालले. मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलंय. हे पहा, सगळ्यात आधी तर हे बिल महत्त्वाचं. हे चिप्सचे पॅकेट्स मी घेतलेले आहेत. हे सगळे चिप्सचे पॅकेट्स आहेत. आणि हे ना कोरियन किमची नूडल्स मी स्पेशली अमितसाठी घेतलेत, कारण मला कोरियन नूडल्स आवडत नाहीत, पण अमितला किमची हा प्रकार खूप आवडतो आणि त्याला असंही कोरियन नूडल्स खूप आवडतात. सो मी त्याच्यासाठी, हे मला दिसलं म्हणून मी स्पेशली किमची फ्लेवरचं स्पेशली त्याच्यासाठी घेऊन आले. सो हे अमितसाठी आहे. आणि केचप आपल्या घरी लागतंच, घरात संपलं आहे. आणि हे चिकन नूडल्स माझ्यासाठी आहेत. मला ना मॅगी चिकन नूडल्स खूप आवडतात, माझे फेवरेट आहेत. आणि मला दिसले तर मी हे पण घेतले. त्यानंतर मॅक्स प्रोटीन बार आहे. हा मी माझ्या बॅगमध्ये युजली ठेवत असते, नेहमी नाही पण कधी कधी ठेवत असते, म्हणजे पटकन काही खायला वगैरे वेळ नाही मिळाला सपोज, तर मग मीटिंगमध्ये बसल्या बसल्या पण हे सगळं खाता येतं. आणि कधी पण हे हँडी मी ठेवते बेसिकली, म्हणजे कधीही खाता येतं. हे झालं. आणि त्यानंतर हे बिस्किटाचा पुडा, गुड डे बिस्किट माझं फेवरेट. मला चहासोबत आवडतं गुड डे बिस्किट खायला. अर्थात मी रोज नाही खात, पण मला कधी कधी, आणि बऱ्याच दिवसात गुड डे बिस्किट घरात आलं पण नव्हतं, म्हणून मी आज घेऊन आले. आणि हा डिओ घेतला आहे. माझा डिओ परफ्यूम्स आहेत माझ्याकडे, पण डिओ माझ्याकडे एकही नव्हता, संपला होता. सो मी विचार केला की एक मला घ्यायचाच होता डिओ, सो डिओ पण घेऊन टाकला. आणि अजून काय आहे, कॉफी. आय एम अ बिग टाईम कॉफी लवर. ही नेसकॅफे रेडी टू ड्रिंक कॉफी घेतली. ही मी फ्रीजमध्ये ठेवेन, नंतर पिन. आणि हां, हे सगळे पॅकेट्स आता उद्या शाळेत मला न्यायचेत, तर आता मी हे यातच असं ठेवते. आणि ही अशीच बॅग मी उद्या शाळेत घेऊन जाईल. डन. हाय, आता वाजलेत संध्याकाळचे 7:30 आणि आजचा दिवस खूप खास आहे. सांगा बरं का? आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि हा महिनासुद्धा खास आहे, कारण हा मार्गशीर्ष महिना आहे आपला. ह्या महिन्यामध्ये आपण दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करतो, छान सुंदर पूजा मांडतो आणि पोथीसुद्धा वाचतो. तर माझीसुद्धा आत्ता नुकतीच पोथी वाचून झालेली आहे. मी पूजा मांडत नाही, त्याची कारणं आहेत. कारण सकाळी एक तर माझा दिवस खूप लवकर सुरू होतो, मला घर खूप लवकर सोडावं लागतं आणि त्यात मला ना म्हणजे माझं कसं असतं ना, अगदी तारेवरची कसरत असते की 1 मिनिटं जरी मला उशीर झाला घरातनं निघायला तरी माझी बस मिस होते.
त्यामुळे खूप कट टू कट टाईम असतो सकाळी माझ्याकडे. त्यात जेवण पण बनवायचं असतं लवकर उठून, अमितसाठी, माझ्यासाठी, माझे डबे करायचे असतात, स्वतःचं आवरायचं असतं, बऱ्याच गोष्टी असतात. आणि त्या सगळ्यातनं ना पूजा मांडू शकते मी, असं नाही की नाही मांडू शकत. अगदी मनावर घेतलं डेफिनेटली मी करू शकते. पण मला असं वाटतं की मांडायची म्हणून उगाच पूजा मांडू नये. जर आपण करतोय तर मग ते पूर्ण भक्तिभावाने आणि 100% आपल्याला देता आलं पाहिजे, जे मला नाही वाटत माझ्या सध्याच्या रुटीनमध्ये मला पॉसिबल आहे. गडबड होणार, धावपळ होणार, मग त्या धावपळीत काहीतरी अरे राहून जाणार, मग हे राहिलं, अरे हे चुकलं, असं झालं तसं झालं, तो गोंधळ नको. त्यामुळे मी करत नाही. आमच्या कांदिवलीच्या घरी माझ्या सासूबाई पूजा मांडतात आणि त्या खूप सुंदर पूजा मांडतात. तर त्या तिथे पूजा मांडतात. त्यामुळे त्यांनी मला सांगितलंय की बघ तू पूजा नाही मांडलीस तरी काही हरकत नाहीये, नको मांडूस, तुझी गडबड असते सकाळी, मी बघते, काही हरकत नाहीये, पण पोथी मात्र वाचायचं, असं त्यांनी मला सांगितलंय. आणि पोथी मी असंही पहिल्यापासून वाचते. मला ती शांबालेची कथा मला खूप आवडते, त्यामुळे मला पोथी वाचायला खूप आवडतं. म्हणजे कुठलीही पोथी असू दे, मला त्या कथा, ज्या मायथॉलॉजिकल कथा असतात आपल्या, त्या खरंच मला वाचायला खूप आवडतात. आणि नुसतं कथा म्हणून नाही, पण एक सॅटिस्फॅक्शन मिळतं, एक पीस मिळतो आपल्याला, शांती मिळते, बरं वाटतं, असं वाटतं देवाशी आपण कनेक्ट केलेलं आहे पोथी वाचताना, ती फिलिंग येते मला. त्यामुळे आत्ताच जस्ट माझी पोथी वाचून झाली आहे आणि आता थोड्या वेळाने अमित पण घरी येणार आहे. त्याचा मला कॉल येऊन गेला, तर आम्हाला जरा बाहेर जायचं आहे, काहीतरी काम आहे आता, तर त्याने मला तयार राहायला सांगितलं आहे तो घरी येईपर्यंत. आणि त्यानंतर मग आम्ही जाणार बाहेर. इथे खारघरमध्येच आहे आमचं काम. आणि ना मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. मी काहीतरी घेतलंय इकडे, ते पण इथे स्पेशली ठेवलंय तुम्हाला दाखवायला. माझी मैत्रीण आहे ती हे चॉकलेट बार्स दिलेत. डिच द गिल्ट असं ह्याचं नाव आहे. डिच द गिल्ट, 0 शुगर ॲडेड. आणि हे शुगर फ्री चॉकलेट्स आहेत. तर तिने हे चॉकलेट्स कुठून तरी आणले. ती घेत असते कारण ती खूप स्ट्रिक्ट डाएटवरती असते कायम, त्यामुळे तिला कधी स्वीट खायचं क्रेविंग झालं. आणि ती ना शी हॅज अ स्वीट टूथ, तिला गोड खायला प्रचंड आवडतं, तिला क्रेविंग्स होतात गोडाचे. त्यामुळे ती ना हे चॉकलेट कायम तिच्या बॅगमध्ये ठेवते, 0 शुगर. तर मी तिला विचारलं होतं, मी तिच्याकडनं हे चॉकलेट खाऊन बघितलं होतं एकदा, पण ते दुसऱ्या फ्लेवरचं होतं आणि हे वेगळे फ्लेवर्स आहेत. तर मला तेव्हा हे चॉकलेट आवडलं होतं ऑनेस्टली. आणि ह्याच्यावरचे मग मी इन्ग्रेडियंट्स पण वाचले. तर ह्याचे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ना, त्यामध्ये कुठेच शुगर मेन्शन केलेली नाही आहे. कोको बीन्स, रोस्टेड आमंड, व्हीट फ्लावर, कोकोनट ऑइल, अशा गोष्टी यामध्ये, वे प्रोटीन, असे इन्ग्रेडियंट्स या पॅकेटवरती मेन्शन केलेले आहेत. त्यामुळे ते सगळं मी वाचून करून, आणि प्लस माझी ती मैत्रीण, ती जर हे चॉकलेट खाते तर डेफिनेटली हे चॉकलेट हार्मफुल नाही आहे, म्हणजे आपण खाऊ शकतो. कारण ती खूप जास्त हेल्थ कॉन्शियस आहे. तिच्या इतकं हेल्थ कॉन्शियस मी आजपर्यंत खरं सांगू कोणाला बघितलं नाही आहे. त्यामुळे ती जर का हे चॉकलेट खाते तिचे स्वीट क्रेविंग्स घालवण्यासाठी, तर डेफिनेटली हे चॉकलेट हार्मफुल नाही आपल्याला, आपल्यासारख्या लोकांना. तर मी इथे 2 फ्लेवर्स घेतलेत. एक कॅलिफोर्निया आमंड्स आणि दुसरं हेझलनट, फेरेरो असं लिहिलेलं आहे इकडे, म्हणजे हेझलनट आहे. हाय प्रोटीन, लो कार्ब्स, नो ॲडेड शुगर, असं इथे याच्यावरती लिहिलेलं आहे. मेड विथ ऑर्गॅनिक इंडियन कोकोआ बीन्स. तर मी विचार केला की तुम्हाला मी हे ट्राय करून दाखवते, कसं लागतं, खाऊन दाखवते तुम्हाला बेसिकली. तर कॅलिफोर्निया आमंड्स मी ट्राय करते सगळ्यात आधी, जे माझं फेवरेट आहे. तर पॅकेजिंग काही फार फॅन्सी नाही आहे, सिम्पल आहे. बघू तरी कसं लागतं. एक हेल्दी चॉकलेट कसं लागू शकतं. मी तसं खाल्लं होतं तिच्याकडचं एकदा, पण तो खूप छोटासा तुकडा मी खाल्ला होता, कारण तिच्याकडचं चॉकलेट संपलं होतं. त्यामुळे मला इतकं लक्षात पण नाही आहे, पण मला इतकं आठवतं ते मला आवडलं होतं त्यावेळेला. छोटासा पीस मी खाते. डार्क चॉकलेट आहे, कलर पण डार्क.
छान आहे. ज्या लोकांना डार्क चॉकलेट आवडतं 99% डार्क चॉकलेट, त्यांना हे चॉकलेट डेफिनेटली आवडेल. चव अगदीच डार्क चॉकलेटसारखी लागते. आपण युजली मधनं जे सिल्क आणि डेअरी मिल्क आणि ते सगळे चॉकलेट्स खातो ना, त्याच्यापेक्षा ह्या चॉकलेटची चव खूप वेगळी आहे. टेक्स्चर खूप वेगळा आहे आणि तो कोकोआचा जो रिचनेस आहे ना, तो ॲक्च्युली फील होतो आहे, प्रॅक्टिकली फील होतो आहे हे खाताना चॉकलेट. सो येस, मला आवडलेत. हे दुसरं तर मी ट्राय नाही केलं, नंतर ट्राय करेन. आता मी याला फ्रीजमध्ये ठेवीन सध्या तरी. मला वाटतं थोडे अजून जेव्हा ते कडक होतील तेव्हा अजून खायला मजा येईल. आता खूपच चुई लागत आहेत ते, त्यामुळे दातांना चिकटत आहेत खाताना. सो मस्त आहे, मला आवडलं हे. चला आता मला रेडी व्हायचं, नाही तर अमित म्हणेल मी तुला सांगितलं 1 तास आधी तयार राहा, तरी तू तयार नाही आहेस. तर ते मला ऐकायचं नाही आहे, तो चिडेल. सो चलो, सी यू. पण मला घरी गेलो ना आणि आंघोळ केली ना, मी हमका झोपून जाणार. म्हणतो चल बाहेर जाऊ. घंटावाला पार ना, घंटावाला. हा 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 हा. स्टार्ट करायचं. टायर पंक्चर आहे तर मग करून घे ना रिपेअर. नॅचरल्समध्ये गेलो होतो आईस्क्रीम खायला. आमचं काम झालं आणि आम्हाला वाटलं आईस्क्रीम खाऊ. पूर्ण खारघरमध्ये एकच नॅचरल्स आहे, पण तिकडे एवढी गर्दी असते की असं वाटतं, म्हणजे तिथे लिटरली उभं राहायला पण जागा नसते. आणि उभं राहायला जागा सोडा, तिथे आतमध्येच त्या पार्लरमध्येच लाईन लागलेली असते लोकांची. काउंटरच्या इकडे लाईनमध्ये क्यूमध्ये उभे असतात लोक आईस्क्रीमची ऑर्डर प्लेस करायला. बघून असं वाटतं बाहेरनं की एक तर ते खूप छोटंसं आउटलेट आहे आणि बाहेरनं बघून असं वाटतं की फ्रीमध्ये वाटतायत आईस्क्रीम, म्हणून लोकांनी एवढी गर्दी केली आहे. नाही, पण पूर्ण खारघरमध्ये ते एकच आहे असं मला वाटतं, कारण मला दुसरं दिसलंच नाही आहे कधी. ते एकच आहे. चला तर मग हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.